नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. यवतमाळ जिल्ह्यात कोणते भौगोलिक वैशिष्ट्य प्रमुख आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पठार. हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिराचे नाव काय? यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिराचे नाव काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बालाजी मंदिर. प्रश्न क्रमांक 3. फ्लेमिंगो उत्सव कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 4. मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेपूर सिक्रीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अकबर. प्रश्न क्रमांक 5. समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हरिसेन. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिक्कीम. प्रश्न क्रमांक 7. सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऋग्वेद. प्रश्न क्रमांक 8. मॅगिनॉट लाईन कोणत्या देशादरम्यान अस्तित्वात आहे? मॅगिनॉट लाईन कोणत्या देशादरम्यान अस्तित्वात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फ्रान्स आणि जर्मनी. प्रश्न क्रमांक 9. प्लासीच्या लढाईनंतर टिंबटिंब यांना बंगालचा नवाब करण्यात आला. प्लासीच्या लढाईनंतर टिंबटिंब यांना बंगालचा नवाब करण्यात आला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मीर जाफर. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मेहरगड. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकांचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकांचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कापूस. प्रश्न क्रमांक 12. सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवनिर्मिती स्थान सापडले? सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवनिर्मिती स्थान सापडले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लोथल. पर्याय क्रमांक 2, लोथल. प्रश्न क्रमांक 13. यवतमाळ जिल्ह्यातील पारंपरिक पाककृती कोणती आहे? यवतमाळ जिल्ह्यातील पारंपरिक पाककृती कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झुणका भाकरी. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता आकार हा आयत आणि चौरस यासारखा आहे? खालीलपैकी कोणता आकार हा आयत आणि चौरस यासारखा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समभुज चौकोन. समभुज चौकोन.
प्रश्न क्रमांक 15. यवतमाळ जिल्ह्यात कोणता ऐतिहासिक किल्ला आहे? यवतमाळ जिल्ह्यात कोणता ऐतिहासिक किल्ला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रतापगड किल्ला.